अशोक दादाचा फोन होता की माझ्या क्षेत्रामध्ये मला 20 क्विंटल एकरी उत्पन्न अपेक्षित आहे, तर तुम्ही बघायला या. तर बघायला आल्यानंतर खरंच त्यांचं जे उत्पन्न आहे, जे सोयाबीन आहे, ते सोयाबीन खूप जबरदस्त चांगलं वाटलं. पण तरी उत्पन्नाच्या बाबतीमध्ये शेवटला जे होतं ते आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. आता या ठिकाणी जर बघत असाल तर सोयाबीन काढणी आम्ही या ठिकाणी ऑन कॅमेरा घेतलेली आहे. ऑन कॅमेरा म्हणजे लाईव्ह सुद्धा आपण केलेलं आहे. त्या लाईव्हमध्ये पूर्ण 2 गुंठे आपण कशा प्रकारे सोयाबीन काढलं, सोयाबीनचं उत्पन्न काय आलं, हे सगळं आपण त्या माध्यमातून दाखवलेलं आहे. काटा या ठिकाणी मुद्दाम त्यांनी काटा सुद्धा बोलवला की म्हणे भाऊ आपल्याला एकही दाणा इकडच्या तिकडं नाही, जेवढं उत्पन्न आलं पोत्याचं वजा करून आपण ते दाखवू तर किती आपल्याला उत्पन्न येणार आहे, आणि ते आम्ही या ठिकाणी आपण आणलेलं आहे. तर तुम्ही जर बघत असाल तर बाजूला ट्रॅक्टर दिसते. ट्रॅक्टर जे बंधू आहेत त्यांचे धन्यवाद की एवढं अर्जंट ते आले, त्या कारण की सध्या काढणीचे दिवस चालू आहे. त्याच्यानंतर पाठीमागं मजूर काढणी चालू आहे, तर ते मजूर सुद्धा त्यांनी लगेच त्या 2 गुंठ्यामध्ये बोलून ते पूर्ण ते 2 गुंठे 1 गुंठे क्षेत्र बाजूला करून त्यामध्ये आपण ते आपल्या डोळ्यासमोर कापणी करून या चवळ्यावरती आजूबाजूला एकही गंज त्यामध्ये मिक्स नाही होणार अशी जी त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले. समोरच्या माणसाला सांगितलं जमा करणारे बाबा फक्त हेच 2 गुंठे त्यात पडलं पाहिजे, आणि ते सगळं होऊन आता त्याचं जे निव्वळ उत्पन्न आहे ते आपल्यासमोर आहे. आणि हे आपल्यासमोर आलेलं उत्पन्न आपण आता काट्यावर मोजलेलं आहे. ते 14 क्विंटल 20 किलो एकरी त्यांना मिळालेलं आहे. पण साहजिकच आहे आता या वर्षीच्या झालेल्या जे काही पावसाच्या अडचणी आहेत त्याच्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी उत्पन्न घटलेलं आहे. पण ते समाधानी आहेत का ते त्यांनाच आपण विचारू आणि या पूर्ण प्लॉट विषयी अधिक माहिती घेऊ. दादा रामराव. राम. तर या क्षेत्रातून तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती होतं? 20 क्विंटल होतं. बरं, मग आता जर जे घट झाली ही कुठं घट झाली असं? आता ही काय झालं, खोड आळी पडली ते काय मला याचा अनुभव नव्हता या वरातीचा, आणि पुन्हा पावसाचा झटका असं 2 याच्यात हे झालं पाहिजे. बरं, तर आपण ही जी लागवड आहे ही लागवड एकरी किती किलो बियाणं वापरलं होतं? 5 किलो. 5 किलो. हा. तर तुमचा एकदा परिचय राहिला होता, परिचय एकदा त्यांना. अशोक पांढरे, मुक्काम पोस्ट काजळा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मोबाईल नंबर 95 67 11 11. बर, तर यामध्ये एका एकर मध्ये तुम्ही 3.5 फुटावरची लागवड आहे बरोबर? 3.5 बेड केले आणि त्याच्यावरती 2 ओळी लावल्या, एका ठिकाणी 2 दाणे टाकले. तर एका एकरला किती बियाणं लागलं? 5 किलो. फक्त 5च किलो? 5 किलो मध्ये 1 एकर होतं का? बर, तर ही व्हरायटी कुठली? ही ब्राझील सुपर म्हणून सिनी. ब्राझील सुपर गोल्ड. जर अनुकूल सगळं असेल, वातावरण अनुकूल असेल आणि तुमचं ठिबक जर असेल तर ही व्हरायटी तुम्हाला काय अंदाज किती जास्तीत जास्त उत्पन्न देईल? आता ही 20 क्विंटल लोक देईन बरं का. याचं कसं करेल लागत, याचं सरासरी 2 फुटावरच एक थोडा बदल करेल लागत याच्यात. बर, समजा हे दाटलं नाही पाहिजे. राजभाऊ जर जवळ या. दाटलं नाही पाहिजे, याच्यात बदल कसा करेल लागतो, 2 किंवा 2.5 फुटावर सऱ्या पाडायच्या. बर, आणि त्याच्यावर 2 बाय 1 वर लावणी करायची. बर, असं अशा पद्धतीने जर केलं तर 5 किलो बी लागत आणि उत्पन्न सुद्धा चांगलं येईल. पण याच्यात आता खोडाळी पडती हे काही माहित नव्हतं आपल्याला. नाही, खोडाळी तर सगळ्याच याच्यामध्ये पडते. त्याचा आपण एक फवारणी आणि बीज प्रक्रिया हे 2 गोष्टी केल्यानंतर त्याचा फायदा होईल. तुमचं जे समोरचं पीक राहील त्या पिकाला ह्या अडचणी येणार नाही बा. येणार नाही. आता जे मला आल्या खोडाळीची येणार नाही, पुढे येणार नाही, कारण त्याची तसं बीज प्रक्रिया तशी केल्या जाईल. त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, अधिक माहितीसाठी त्यांना तुम्ही फोन करू शकता. आणि आता माझंही उत्पन्न माझं सांगायचं ठरलं, माझ्या गावचं आमच्या आजूबाजूचं 4-5 क्विंटलच्या वर यावर्षी गेलेलं नाही. त्या त्या तुलनेमध्ये भाऊंचं उत्पन्न जर पाहिलं तर खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसतं. तर शेतकऱ्यांना आपल्याला काय सांगता येईल अजून? तर शेतकऱ्याला एकच सांगणं आहे की बाबा समजा हे करायचं तर याची पद्धत अशी करायची, मी सांगन त्या पद्धतीने जर केलं तर आणखीन याच्यामध्ये 100% वाढ होईनच. कारण आता दर सालच थोडी इतका पाऊस आणि इतकं आहे, कारण 1 महिना पावसातच होतं नाही. बरोबर, कशी झाडं झाली पाना ते दिसत नाही. आजही त्याच्यात चिखल तर तुमच्या रानात चिखलाची. हे मला वाटतं माग मध्यंतरी जे पाऊस चालू झाला त्यात तुम्हाला वाटलंही नसेल आपलं आता काढणं होतं की नाही? असं वाटलं. खरंच होतं की नाही काय असं वाटलं. बरोबरच पाऊस. अंतर किती ठेवलं होतं झाडामधलं 2 झाडामधलं? हे कमी होतं पण जास्त पाहिजे अंतर बरं का. हे अंतर 1.5 फूट असेल. बरोबर ना? हे अंतर 1.5 फूट आहे होतं. आपल्याला आता करताना हे असं नाही करायचं याला. बर, याला बेड बी पाडायची नाही. बर, सरळ रेगा पाडायच्या. आणि त्या रेग्यावर 2 बाय 1 वर लागवड करून दे. 2 बाय 1 वर 1 बी. 2 बिया. बरं, या आता चालू आहेत आपण ते क्षेत्र सुद्धा दाखवू ते कसं क्षेत्र यांनी निवडलेलं होतं. आणि आता जे तुम्हाला दिसतंय तर हे 3 एकरचं क्षेत्र त्यांचं आहे बरोबर ना?
हे 1.5 एकर आहे. हे 1.5 आणि ते तिकडं हा, काय तिकडं असं 3 एकरचं तुमचं ह्या व्हरायटीचं क्षेत्र हा, आहे. आणि त्यांचं हे जे बांबू लावलेले हे पावसाळ्या बसलेला आहे याच्यावर. तर यापासून हे पूर्ण क्षेत्र 2 गुंठ त्यांनी बाजूला काढलं आणि 2 गुंठ्यामध्ये आपण सरासरी 1 गुंठा काढला असं तरी चाललं असतं, पण अजून पारदर्शकता यावी म्हणून 2 गुंठे घेऊन त्याचं 1 गुंठ्याचं रूपांतर केलं आणि त्या गुंठ्यामध्ये किती उत्पन्न आपल्याला होतंय त्याला 14 क्विंटल 21 किलो, बरोबर ना भाऊ? हा हा 14 क्विंटल 21 किलो त्यांना ते निव्वळ उत्पन्न या पूर्ण क्षेत्रामधून म्हणजे 14 क्विंटल 21 किलो एकरमधून. एका एकरमधून मिळालेलं आहे. कशाच्या धर्तीवरती? तर ह्या 2 गुंठ्याच्या सरासरीच्या धर्तीवरती. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ते चांगलं उत्पन्न माझ्या मते तरी त्यांना ते मिळालेलं आहे. प्रामाणिकपणे त्यांनी ते प्रूफ करून दिलेलं आहे. हे सगळ्यात माझ्यासाठी महत्वाची गोष्ट. नाही तुम्ही बी तसं तयार नव्हते. तुम्ही काय म्हणले होते की बाबा शेतकऱ्याला दाखायचं. मी फोन केला होता तुम्हाला, तुम्ही म्हणे मी तसं नाही येत म्हणे. मला तुमचं ट्रॅक्टर 2 गुंठे हे लाईव्ह जर करीत असले तर येतो म्हणे. बरोबर. तर मग त्याच पद्धतीने केलं मी, तुम्ही सांगितलेल्या पद्धती. नाही तुम्ही बी नक्कीच. यायला तयार नव्हते की नाही. बाबा मी शेतकऱ्याला फशीत नाही. नाही ना भाऊ, जितकं आहे तितकंच हा नाही दिसलं पाहिजे. तुमचा बी प्रामाणिकपणा आहे याच्यामध्ये. तुम्हाला पारदर्शकता यांची सांगतो. पूर्ण रान काढायला आलं, 4 महिन्याची व्हरायटी आहे. आता 4 महिन्याची व्हरायटी आल्यानंतर त्यांनी हे रान काढण्याचं ठेवलं होतं. आज मला फोन केला, अगोदर मला फोन झाला होता, पण त्या फोनमध्ये त्यांनी मी पूर्ण येऊन प्लॉट बघितला. प्लॉट खूप सुंदर होता, पण त्यांना म्हणलं ज्या वेळेस उत्पन्न होईल त्याच वेळेस उत्पन्नाचं खरं. हा तर त्यांनी सुद्धा मग त्याला सांगितलं की आपण काय करू, तुम्हाला उत्पन्न जर दाखवायचं असेल शेतकऱ्यांना तर आपण क्षेत्र निवडा, आपण एक गुंठ्याची 2 गुंठ्याची प्रात्यक्षिक त्यामध्ये घेऊ आणि तशा प्रकारे आपण ट्रॅक्टर त्या ठिकाणी ठेवू, काटा त्या ठिकाणी ठेवू, टेप त्या ठिकाणी ठेवू, म्हणजे टेपने मोजून दाखवू, ट्रॅक्टरने जागेवर. आणि विशेष म्हणजे मजूर सुद्धा आमच्या समोर लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता. मजुराने या ठिकाणी आमच्या समोर पूर्ण चवळे नेऊन त्या टपडावर टाकले. मळणी यंत्र आलं, मळणी यंत्रातून आमच्या समोर सगळे खळ झालेलं आहे ते तेवढ्या त्या 2 गुंठ्याचं आणि त्यानुसार एवढं उत्पन्न आलेलं आहे. तर हा खूप पारदर्शक व्हिडिओ आहे. तर नक्कीच त्यांना जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही फोन करू शकता. भाऊ एकदा तुमचं पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर हे सविस्तर सांगा. अशोक पांढरे, मुक्काम पोस्ट काजळा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मोबाईल नंबर 95 67 11 11. शेतकरी मित्रांनो रामराम. या ठिकाणी आपण जे बघतोय हा सोयाबीनचा 2 गुंठ्याचा प्लॉट बाजूला काढलेला आहे आणि आता त्याची काढणी जी आहे तर तुमच्या आणि माझ्या समोर प्रत्यक्षात आपण करणार आहोत. लाईव्ह आपण केला होता त्यावेळेस शेतकऱ्यांची माहिती आणि कशा प्रकारे हे क्षेत्र सोडलेलं आहे, टेप लावून सोडलेलं आहे विशेष करून, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. सोयाबीन कशा प्रकारचे आलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता. यामध्ये भाऊ ही व्हरायटी कुठली? या इकडे ब्राझिलियन. हा. तर हिचं अंतर काय फुटानं लागवड केली आपण? अंतराचा 3.5 फुटाची बेड पाडेली. 3.5 2 तास लावली. 3.5 फुटाची बेड. हा आणि जर बघत असाल तर याचं जे देठ आहे, हे ज्या रांगी आहेत ह्या रांगी मुद्दाम बाजूला टाकलेल्या आहेत भाऊनी, की हे क्षेत्र आता पूर्ण काढून झालेलं. किती एकर आहे या ठिकाणी? हे 1.25 एकर आहे. 1.25 एकर. आणि त्या ठिकाणी तुमचं अजून जे दुसरीकडे ते किती आहे? तिकडे 1 एकर आहे. 2-3 3.5 एकरच्या आसपास आहे. हा तर आता अपेक्षित उत्पन्न तुम्हाला किती आहे? 20 क्विंटल. 20 क्विंटल आहे. हा. आता याच क्षेत्रामधलं हे जे पूर्ण सोयाबीन आहे, राजू बाजार जवळ येऊन दाखव कशा प्रकारचे सोयाबीन आहे. तर तसं जरी नाही म्हणलं तरी पावसाने आपलं किती नुकसान झालं असेल? आता झटका पावसाने बसल्याचे वरल्या शेंगा पोचल्या नाही. 1 फवारणी उकली त्याची. हा. आता हे जे खोड आहे आता हे उपटू आपण त्याला. आणि जर उपटायचं आणि जर दाखवायचं ठरलं तर याचं जे बूड आहे, हे बूड तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं बूड आहे. हे कशा प्रकारचं बूड आहे हे तुम्ही बघू शकता. हे माझा अंगठा आणि हे त्याचं खोड. तर यावरून आपल्याला लक्षात येईल की हे किती मजबूत झाड बनतं. आणि दुसरी गोष्ट, याचं जे आता हे जे भाऊन झाड आणलं, आता याचं जर गळीत धरलं तर जवळपास नाही म्हणलं तरी 3 फुटापर्यंत. राजू बरोबर आहे का? बरोबर तुमचे 3 फुटापर्यंत हे येईल. आणि याचे जे झाड आहे ते प्रत्येक काडीला, प्रत्येक डोळ्याला 1 झाड येईल अशा प्रकारचे झालेलं आहे. आता 1 2 3 सवळे या ठिकाणी भरलेले आहेत. आणि हे आपण प्रत्यक्षात मशीन आता निघलेली आहे मला वाटतं ना. हा मशीन येणार आहे. मशीन या ठिकाणी पीक प्रात्यक्षिक म्हणू आपण, किंवा मग मला सुद्धा सोयाबीन लावायचं. जर हे सोयाबीन चांगलं झालं, राजू इकडून या, इकडून जरा ऊन आहे ना उलट या इथून. जर सोयाबीन हे जर चांगलं झालं तर माझा सुद्धा असा उद्देश आहे की मला जर पुढच्या वर्षी सोयाबीन लावायचं तर मग हे सोयाबीन मला लावता येईल का? कारण की मला ह्या वर्षीचं उत्पन्न जे आलेलं आहे आमच्या भागामध्ये 5 क्विंटलच्या पुढे कोणी धकलेलं नाही. कारण की पाऊस अति होता आणि एवढा पाऊस यांच्याकडेही होता. बरोबर आहे ना? हा पाऊस होता.
तर आता ही यांच्या वावर ओढलेच आहे अजून. वल्लीची तर अशा परिस्थितीमध्ये हे जे झाड दिसतंय तुम्हाला, हे झाड जर अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 त्यानंतर 8 9 10 11 12 13 फांद्या, या प्रत्येक झाड एक फांदी एक झाड असं हिशोबाने येईल, अशा प्रकारच्या फांद्या आहेत. आणि जाडी जी आहे ती जाडी तुम्ही पाहू शकता. तर आता ही पूर्ण क्षेत्र काढल्यानंतर हे इकडे त्याचं एका चावळ्यावर टाकून त्याचं पूर्ण जे हे आहे, हा हे गंज बाजूला टाकून द्या. हा म्हणजे एवढं प्रामाणिकता त्यांनी सुद्धा ठेवली, कारण त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही काय करा म्हणे भाऊ, आता एक हिरवा असताना तुम्ही बघायला या. कारण की पाहुण्याचा मला फोन आलता, त्यांचाही फोन आलता की माझं सोयाबीन फार चांगलं आलेलं आहे, तुम्ही एकदा बघायला या. तर त्याला सांगितलं होतं की ज्या वेळेस ते, कारण काय होतं आपण हिरवा असताना एक पाहतो आणि नंतर काढणी झालेलं त्याचं उत्पन्न सरासरी येते किंवा वेगळं येतं. पण आता प्रत्यक्षात पाहायला तर खूप डोळ्याला चांगलं दिसतं. ते पाहायला जर एवढं सोयाबीन जर जाड असेल तर फार चांगलं डोळ्याला दिसतं की बाबा एकदम झाडं जबरदस्त आहे. पण हे सोयाबीन ज्यावेळेस आपण मळणी यंत्रातून काढतो त्याचं उत्पन्न किती येतं ते सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आता हे जे आहेत हे पूर्ण जे सोयाबीन आहे ते काढणी किती चवळे भरले हे सगळं आपण त्यामध्ये घेणार आहोत. तर जास्तीत जास्त काढायला अजून एक 15-20 मिनिटं लागतील, बरोबर आहे ना भाऊ? हा हा तर त्याचा आपण तोपर्यंत हा भाऊ आपला टेप घेऊन या ना राव तोपर्यंत. टेप घेऊन या ना आपण मोजून. बरोबर ते मला ते टेबलवर यार. तर यामध्ये आपण जे आहे आता याला 3 लाईनीला किती चवळे निघते ते पण बघून घ्या. 3 नाही, किती बेड काढले? 1 1 2 3 4 5 6 3 म्हणजे एकी जईनं 2 बेड धरले म्हणजे 6 बेड झालेले. तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा याच्यासाठी की प्रत्यक्षामध्ये आपल्याला उत्पन्न किती येतं ते आपल्याला कळणार आहे. आणि हा व्हिडिओ शक्यतो आपण आता रेग्युलर ठेवू, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की हे उत्पन्न आपल्याला किती येणार आहे, जे की आपल्याला काय 5 मिनिटं बंद आहे तुला चालतंय नाही आता हे चवळे किती येते ते आपल्याला लक्षात येईल ना. 1 2 3 तर भरले, आता हा 4 भरते 4 आरामात भरते. हा. तरी तो भाऊ तुम्हाला या रान जे आहे, या रानातून किंवा या एका एकरमधून किती अपेक्षित उत्पन्न आहे? आता एका एकर मधून 20 क्विंटल आहे 20 क्विंटल यायला पाहिजे. यायला पाहिजे. बरं, एकंदरीत जे अगोदरची जे सोयाबीन तुमची झाली होती ते सोयाबीन तुमची कशी व्हायची एकरी? ते 10 क्विंटल झाले 10 म्हणजे डबलच उत्पन्न तुमचं यायला, हा बरोबर आहे? एकरी किती बी लावलं होतं आपण? हे 5 किलो एकरी 5 किलो. 5 किलो. बरं, याच्यामध्ये अगोदर तुम्ही बेड पाडून घेतले, हा कशाने बेड पाडले ते? बेड ट्रॅक्टरने ट्रॅक्टरने. ऊसाच्या सऱ्या का पाडल्या, तशाच पाडल्या का साऱ्या वाली आपले सऱ्या पाडल्या? हा. म्हणजे 4-4 फुटावर, हा 3.5 फुट 3.5 फुटावर. आणि त्याच्यावरती या अशा 2 रांगी तुम्ही लावल्या. हा, टोकन 2. यंत्रणा लावले का आपल्या बेन लावले? लक्ष मिळेल लागले किती दाणे टाकले एका जागेवर? 2 दाणे 2 दाणे. तर एका एकरला किती किलो सोयाबीन लागलं आपल्याला? तर 5 किलो लागत एका एकरला. एका एकरला 5 किलो. हा बरं, त्याच्यानंतरची जी काही काळजी आता काढणं चालू आहे आपलं, हे पण चालू ठेवू ना हा, आपण, हा, हा. तोपर्यंत यांचं काढणं होते. हा तर एका एकरला काय काय तुम्ही प्रोसिजर केली बाबा? अगोदर आता तर याला समजा काय केलं? खत अगोदर टाकलं होतं हा, का? खत अगोदर टाकलं होतं. म्हणजे बेड पाडायच्या अगोदर की बेड नाही, पाडलं? बेडवर खत टाकलं होतं. म्हणजे असं टाकलं होतं का माती अड केलं? नाही असंच टाकलं होतं बरोबर. काय टाकलं होतं ते? ते 10-26 टाकलं होतं. 10-26 टाकलं होतं. 10-26 आणि ते 10-26 हा किती गोण्या टाकलं होतं एकरी अंदाजन? एकरी 1.5 गोणी टाकलं होतं. त्याच्यानंतर खत टाकलं का मग? हा एकदा टाकलं होतं. किती टाकलं होतं? DAP टाकलं होतं. 1.5 गोणी टाकलं होतं. DAP. हा. त्याचे शेणखत वगैरे काही? होतं शेणखत होतं थोडं. या रानाला शेणखत अगोदर टाकलं होतं? हाय शेणखत म्हणजे रानात आमचं पूर्ण शेणखतच आहे. शेणखतच आहे. उचलून टाका त्याच्यावर, हे इथं टाका कधी अजून तपलं रिकामे करा ना ते. अजून हे या तपलं तपलं टाका. घेत असेल धरून दोघी अरे बांधून द्या जरा, बांधून द्या. नाही हा, धरू ना, तुमचं चालू द्या, काय अडचण नाही. तर आता हे जे चवळ आहे हे त्या तपडावर काय करा? टाकून हे हा, किती भरतं जरा ते इकडून आपण तुम्ही. बघू. जरा ते आणि तुम्ही. जर एवढं जर ते सांगतील त्या हिशोबाने जर उत्पन्न आलं तर नक्कीच घ्या. सोयाबीन चांगलं परवडल. आज धरा ना. टाक. यावर्षी पाऊस कधी चालू झाला तुम्हाला?
पाऊस आमच्याकडे मे मध्ये चालू होता बा, एप्रिल मे मध्ये चालू झाला मध्ये आमच्याकडे. चालू झालं पाऊस. आणि आतापर्यंत चाललं हा काल परवा दिवशी आमच्याकडे पाऊस झाला. हो ना. जास्त पाऊस पडल्याने किती टक्के जरी उत्पन्न घटलं असं बरं तुमचं? याचं जवळपास 40% तरी घेतलं असं 40% घटलं. घेतलं असं असं होईन वाटलं, पण आता किती होतं काय होतं आता आहे की नाही. नाही बऱ्यापैकी आपण ज्यावेळेस आलतो त्यावेळेस वरचं तेव्हा जे- कारण काय झालं मागून जेच पाऊस सुरू झाला हा. तर काहीच नाही करता आलं त्याला. हम्म. एक फवारणी हुकली कितीची लागवड आहे ही? किती तारखेची? 20 जूनची. 20 जून. आणि आता किती तारीख आहे? किती महिन्याचं पीक आहे म्हणजे जमते मी? 4 महिन्याचे. 4 महिने. म्हणजे समजा इतर सोयाबीन पेक्षा 15-20 दिवस शिल्लक हा घेते. 1 महिना शिल्लक. एक महिना सरळ सरळ आपले, कारण की आता बरेचसे सोयाबीन काढून झालेले आहेत. 95, 100, 105 दिवस 90 दिवसाचं आहे. हा 90, 100. 3-3.5 महिन्याचं आपलं जनरलचं आहे पीक. हा बरोबर ना? 10, 105 दिवस घेते. हा. तर हे जे पीक आहे तुमचं हे जवळजवळ 4 4 महिने महिन्यात घेते म्हणजे एक महिनाभर 25 ते 30 दिवसाचं शिल्लक पडते शिल्लक. हा असंच ना. हा तर आता जर बघत असाल तर आता हे 1, 2, 3, 4 जे कवळे हे आता त्यामधून निघलेले आहेत आणि यामध्ये टाकलेले. तुम्ही हा उचलू लागा पटलं तिकडे आणून टाका. नंतर करतो पण घेते चवळ इकडे. हे खूप फळ मजबूत आहे बरोबर. एवढं मजबूत आपलं नाही राहत. याच्यात फक्त एक मजबूती आपलं याच्यामध्ये येत होती फुले संगम मध्ये. गंडू. फुले संगम डायरेक्ट दुप्पटच आहे. दुप्पटच आहे ते. दुप्पट तिप्पट पण आहे. हा गंडू धरे. त्याच्यापेक्षा हे दुप्पटच आहे. राजू येतो म्हणा ट्रॅक्टरचा. ट्रॅक्टरचा फोन होता का? मशीन बोलू ना. हा बोलून घ्या बोलून घ्या. बसा बसा 5 मिनिटं हा, त्यावर हा. आता काही नाही. ही जी व्हरायटी येलो मोजॅकला मागे बी ज्यावेळेस आलतो तेव्हा पिवळा सोयाबीन याच्यामध्ये दिसलं नाही. नाही नाही नव्हतं. तर त्यानंतर काही वाटलं नाही तुम्हाला? नाही काहीच नाही काही. म्हणजे येलो मोजॅक त्या रानामध्ये या रानामध्ये आला नाही का? नाही नाही आला नाही. आला नाही. हा कुठंच नाही आला आमच्या म्हणजे कोणत्याच सोयाबीनला. बरं याची विशेषता काय सांगता येतील तुम्हाला समजा काहीतरी आता हे झाड म्हणजे ज्याला शेंगा जादा आहे मजबूत आहे हा समजा. आपल्या याच्यापेक्षा समजा लय मोठा फरक आहे ना. आता तुम्ही बी पाहिलं बरोबर आहे. आहे की नाही. आता रेग्युलरच्या याच्यापेक्षा तुम्हाला बऱ्यापैकी हा शेंगा तर चांगले भरपूर हा, वाटतात. शेंगा बरोबर सोयाबीन पडलं पण नाही नाही. कारण की ते मजबूत आहे. हा मजबूत. मजबूत असल्यामुळे पडलं हा नाही. पडलं नाही. आणि मागच्या पावसामध्ये लेट व्हरायटी असल्यामुळे मागच्या पावसात फुटलं सुद्धा नाही. हा फुटलं नाही. एक दाना फुटेल नाही लगे तुम्ही. आमचं जवळजवळ 3-3.5 एकर सोयाबीन मागच्या या आता या पावसामुळे जागेवर चढलं. हा हा कारण की जास्त पाऊस होता. जास्त. कारण काढायला आलं हा. आणि त्या पिरियडला पाऊस राहिला. हा. नाही दादा किती होणार चटका आहे. हो ना. फुटलं नाही अजून. फुटा नाही काहीच नाही लगे चढचढ नाही काही. फुटाच्या बाहेर तसं जर पाहिलं तर आजही यांच्या रानामध्ये वल्लच आहे. नाही चिखलच आहे. चिखलच आहे. हे चिखल. हे जी एक परिस्थिती आहे. ते बघू रानात एकही दाणा पडलेला नाही. नाही नाही एक नाही, रानावर दाना नाहीये म्हणजे जागेवर फुटत फुटलं नाही ते. फुटाचं लगे एक गवसून नाही लगे. फोडावं लागत होती. हा मी शेंग पाहिली नाही बुळत फोडून पाहिलं. हा ही परिस्थिती तुमची आणि माझी सारखीची यांची सारखी. अति पावसात असताना सुद्धा यांचं जे सोयाबीन आहे हे उभं कसं प्रकारचं आहे आणि काय तिथे आपण आता बघू. तर आपण जो पहिला व्हिडिओ टाकला होता त्याची फुटेज माझ्याकडे आहे ते तुम्हाला बघायला टाकतो कशा प्रकारे यांचं सोयाबीन होतं. आणि आता जेमतेम काढणं झालेला आहे अजून एक 4-5 साऱ्या राहिलेले. तर जोपर्यंत ट्रॅक्टर येत नाही तोपर्यंत व्हिडिओ थांबू आणि तो नंतर ट्रॅक्टर आल्यानंतर काढणीचा जो व्हिडिओ राहील तो आपण तसा सुरुवात पुन्हा घेऊ. हे पूर्ण जे क्षेत्र आहे हे पूर्ण क्षेत्र कापणी झालेलं आहे. शेवटचं चवळ उचलणं चालू आहे. आणि आता जर बघत असाल तर यामध्ये एकही आता सोयाबीन नाही. आणि त्याचा जो गंज आहे या भाऊ. तर ही बारीक सारी गोष्टी दाखवण्याचं कारण असं माझं की तुम्हाला हे प्रत्यक्ष कळलं पाहिजे की आता हे जे सोयाबीन आहे हे सोयाबीन ह्या 2 गुंठ्यामध्ये होतं किती. आता त्याची खोडं पाहिले आपण, त्याचे झाडं पाहिले, त्याच्या शेंगाही चांगले आहे. पण हे प्रत्यक्षात होतं किती हे आपल्याला जे ते आपल्याला आता या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. जर तुम्ही झाडं जर बघत असाल तर झाडं फार चांगले या ठिकाणी आहे. जे की आपल्याकडं जे 2-4 व्हरायटी आहेत जे की लेट व्हरायटीमध्ये फुले संगमच आहे एकच आहे ना राजू. हा फुले संगम. तर हे जे आहे हे खोडं खूप चांगले आहे आणि याच्यात जे शेंगा आहे शेंगाचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे. आता काही वेळामध्ये ज्यावेळेस दे ना फोनवर. पडू दे. ज्यावेळेस या ठिकाणी आता मशीन येईल हा, राहू दे. मशीन मधून हार्वेस्टर मधून हे जास्त ज्यावेळेस काढू लागा निघेल, मग. हा मशीन आलं एवढंच काढायचं आहे आपल्याला.
घ्या भाऊ चालू करून लगेच. चालू करा त्याला. आता किती किलो निघतं हा सगळ्यात मोठा प्रश्न, कारण की बरोबर आहे का अशोक दादा? तर याच्यामध्ये आता ही जी बाजूची मंडळी आहेत ही त्यांचे गावकरी आहे, त्यांनाही आपण विचारू ही जे आज जे झालेलं जे काही किलो आहे कसं निघतंय याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं का? तर आता हे 2 कट्टे निघलेले ना, हे 0 भाऊ ठेवा. $38,400 बरोबर आहे. $38,400 आणि हे किती भरते? सोयाबीनचा आकार मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. आणि हे झालं 33 किलो, 71 किलो, 71 किलो 120 कट्टे होतील सर्व क्षेत्रात मला वाटते 3 एकरमध्ये 120 कट्टे. ते 120 कट्टे माहीत नाही भाऊ किती होतील, पण आता माझ्यासमोर मी एवढं क्षेत्र धरलेलंच नाही आहे. हे क्षेत्र धरलेलं आहे ती किती 2 गुंठे. आणि 2 गुंठ्यामध्ये किती किलो मोबाईलला लावलं तुम्ही? 71 किलो. लावा जरा मोबाईलला बघू द्या. पहिलं 33 आणि किती होतं त्याला ब्राईटनेस जरा वाढवा. 33 आणि 38 आणि 33 बरोबर किती? 71 बरोबर आहे. 71 किलो भागिले एक करा म्हणजे 1 करा 35 35.5 येईल का? बरोबर ना. 35.5 किलो गुणिले 40 करा. आणि मला वाटतं एवढा प्रामाणिक व्हिडिओ मला वाटतं कशाच कोणत्याच याच्यावर यूट्यूब किंवा फेसबुकवर राहणार नाही. ज्यांचं जे श्रेय हे श्रेय अशोकदादांना जातं, त्यांची जे ही आहे काय म्हणू आपण त्याला प्रशंसा करावं लागेल की तुम्ही या माझं सोयाबीन इतकं होणार आहे, ते बी पाऊस जास्त असताना सुद्धा. पावसाने फटका खाल्लेला दिला. तर 35.5 गुणिले 40 म्हणजे 14-20, तर 14 क्विंटल 20 किलो बरोबर. तर 14 क्विंटल 20 किलो सोयाबीन ते ज्यांचं आहे हे एका एकर क्षेत्रामधून झालेलं आहे, त्यांनी धरलं होतं 20. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत, त्या अडचणी आपण त्यांच्याकडूनच घेऊ. काय काय कुठं कुठं कमी पडलं ते पण आपण त्यांच्याकडून घेऊ. भाऊ सोयाबीन आता झालेलं हे क्षेत्र जे पाऊस जास्त होता आणि त्या पावसामध्ये तुम्हाला हे अपेक्षित उत्पन्न होतं का? तुमच्या आजूबाजूच्या गावात काय उत्पन्न आहे? सरासरी 10 क्विंटल लोक आहे. 10 आणि तुमचं किती झालं? आता तुम्ही 14 क्विंटल 14-20 14 क्विंटल 20 किलो उत्पन्न त्यांना यामधून मिळालं. आणि तेही आजही जर उकरलं तर त्यांच्या जमिनीमध्ये आजही मला वाटतं चिखलच असेल आहे ना. ही चिखल त्यांचा या जमिनीमध्ये आजही होते. तर त्याच्यामध्ये खोडमाशीचं प्रमाण बऱ्यापैकी होतं. आणि पावसामुळे त्याच्यात जे काही फवारण्या आहेत त्या फवारण्या सुद्धा झालेल्या आहेत. आता याचं कसं आहे मला बी माहित नव्हतं इतकं अनुभव. बरं, याचं जर आपण पहिल्यापासून नियंत्रण जर केलं तर याचं 20 क्विंटल ॲव्हरेज 100% येऊ शकतं. बरोबर आहे. बरं पावसाला निसर्गाला काय करणार आहे? काय करणार आहे? तर दादा तुमचं पूर्ण नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा. अशोक पांढरे, मुक्काम पोस्ट काजळा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मोबाईल नंबर 9595 67 11 11. तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. तर आता पूर्ण लाईव्ह तुम्ही बघितलेला आहे, किती क्षेत्रामध्ये किती उत्पन्न आलं हे पण तुम्ही पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ आता थांबवतो. सर्वांना पुन्हा एकदा राम राम.